नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीवन पॅरालिसिस सेंटर असो, वृद्धाश्रम असो किंवा जिथे आपण बेघर बांधवां सांभाळतो, अशा सगळ्यांसाठीच दर आठवड्याला भाजीपाला आणायला जावंच लागतं. कारण जेवणामध्ये पोषक आणि पूरक आहार असणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक पालेभाज्या, फळभाज्या आम्ही मार्केट यार्डवरनंच खरेदी करतो. कारण इथे जर आपण विचार केला जवळपास तर 70 आणि 80 रुपये किलोनी भाजी आहे प्रत्येक, आणि क्वांटिटी आम्हाला 40 ते 50 किलो लागते प्रत्येक भाजी. त्याच्यामुळे दर आठवड्याला मार्केट यार्डवरनंच भाजी आणतो. फ्रेश मिळते आणि स्वस्त मिळते आणि चांगल्या क्वालिटीची सुद्धा मिळते. तर त्यामुळेच, आणि भाज्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात. खरं तर युद्धामुळे आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की भाजीपाल्यांचा स्टॉक खूप आहे आणि खिशाला परवडणारे असे रेट आहेत सध्या. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला मला वेळ नसेल तर कोण ना कोण घरातले जातं. पण यावेळेस असं ठरवलं की मलाही थोडेसे रेट कळतील. तर 1-2 महिन्यानंतर आज मी प्रथमच गेले. आधी तर सुरुवातीला मीच जायचे, पण कामानिमित्त शक्यतो कधी वेळ मिळत नाही. त्यामुळे असं वाटलं होतं आज स्वतःच भाजी खरेदी करायला जावं, की जेणेकरून आपल्याला रेट पण कळतात. म्हणून मी आज स्वतःच भाजी खरेदी करायला गेले. माझ्यासोबत होते आपल्या सेंटरचे सायकोलॉजिस्ट सर, कल्पेश सर, आणि आपले जे बेघर बांधव आहेत त्याच्यातले 2 जण, धोत्रे काका आणि अर्जुन काका. आणि ते ॲक्टिव्ह पर्सन आहे, तेवढं त्यांचं पण फिरणं होतं, काही नवीन गोष्टी बघणं होतं, समाजामध्ये काय चाललं कळतं, म्हणून त्यांनाही कारमधनं घेऊन आलो. हातभार पण लावतात आणि असं टीमवर्क केल्याशिवाय कोणतंच काम होत नसतं. असे 4 जण आम्ही भाजी आणायला आलो आणि खूप साऱ्या भाज्या घेतल्या, कारण एवढ्या व्हरायटीज असतात. तर त्यामुळे काय घेऊन काय नको असं होतं. पण जे खरोखर शरीराला पोषक आहे, बीट, कोशिंबीरसाठी, त्याच्यानंतर काकडी, गाजर, की जेणेकरून प्रत्येकाचं ॲनेमिक असल्यामुळे HB वाढण्यासाठी प्रयत्न चालू असतात. पालेभाज्या, फळभाज्या, कोबी, त्याच्यानंतर फ्लॉवर, असे ढेमसं, भोपळा, म्हणजे शक्यतो जेवढं शक्य होईल वांगी, अशा रेग्युलर ज्या भाज्या असतात तेवढ्या सगळ्या भाज्यांची खरेदी केली. आणि सगळं पॅकिंग आम्ही तिथेच करतो. त्याच्यानंतर आपलं जे वारजेला वृद्धाश्रम आहे तिथे जाऊन ते डिस्ट्रीब्यूट करतो. प्रत्येक युनिटचे वेगवेगळे काढतं, म्हणजे त्याच्यामध्ये पॅरालिसिसचे वेगळे, वृद्धाश्रमाच्या वेगळ्या, आणि आपल्या ऑर्फन सेंटर आहे जिथे आपण बेघर बांधवांना सांभाळतो त्या सेंटरचे वेगळ्या, अशा सगळ्या भाज्या तिथे सेपरेट जाऊन करायला लागतात. आणि ते काम आपल्या वृद्धाश्रमातील माझ्या सासूबाई आणि बाकी स्टाफ सगळे मिळून करतात, आणि संतोष सरसुद्धा असतात. त्याच्यामुळे तिथे वेगवेगळ्या भाज्यांना मार्किंग करून त्या सेंटरची भाजी त्या सेंटरला पोहोचवली जाते. मग त्यामुळे आठवड्याभर टेन्शन नसतं, आणि इनकेस कधी इमर्जन्सी लागली तर जवळनं आपण आणू शकतो. तर मार्केट यार्डला तसं म्हटलं तर एवढा रेट वाढलेला नाही आहे. युद्धामुळे थोडंसं हॉटेल्सचे ऑर्डर्स कमी आहेत, पण स्टॉक भरपूर होता. आणि खरं तर सकाळी लवकर जायचं होतं, पण सकाळी लवकर कोणाची होतच नसते. कुठे ना कुठे पुढे मागे टायमिंग होतो. तरी पण आम्ही उशिराच पोहोचलो. 10:30-11ला पोहोचल्यावर एवढं ऊन होतं की एवढ्या उन्हामध्ये चटके बसत होते. तरी पण शेवटी जे कर्तव्य आहे ते केलंच पाहिजे, मी असा विचार करते. पण जो शेतकरी बांधव आहे तो किती कष्ट करतो आणि